नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. इराण विरुद्ध इस्रायल व अमेरिका यांच्यातील युद्धामुळे मध्य पूर्वेतील तणाव वाढला आहे. या हल्ल्यामध्ये इराणच्या राजधानी तेहरानसह अनेक मोठ्या शहरांवर बॉम्ब हल्ले झाले असून तेहरानमध्ये सर्वाधिक नुकसान नोंदवण्यात आले आहे. या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला असून इराणने बदला घेण्याची तयारी सुरू केली आहे आणि इस्रायलसह 9 देशांना टार्गेट केले आहे. भारताच्या गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना 28 फेब्रुवारीला पत्राद्वारे अलर्ट जारी केला असून इराणी कट्टर समर्थकांच्या भडकाऊ भाषणांवर लक्ष ठेवण्याचे तसेच देशामध्ये संभाव्य विरोध प्रदर्शनांबाबत सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. पत्रात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबतही स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. काकती गावातील महामार्गालगत असलेल्या एका दुचाकी गॅरेजला अचानक लागलेल्या आगीमध्ये सुमारे 6 ते 7 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून माहिती मिळताच समाजसेवक गजानन गव्हाणे यांनी अग्निशामक दलाला कळवल्यानंतर जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत गॅरेजमधील साहित्य, उपकरणे आणि दुचाकींचे मोठे नुकसान झाले होते. विक्रम आनंद या युवकाने कर्ज काढून कष्टातून उभारलेले हे गॅरेज त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असल्याने या घटनेमुळे कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले आहे. काकती परिसरामध्ये 5 स्टार हॉटेल्स आणि औद्योगिक वसाहतींमुळे दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असून येथे कायमस्वरूपी अग्निशामक दलाचे केंद्र उभारणे अत्यावश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. यावर्षी गावात आग लागल्याची ही तिसरी घटना असल्याने नागरिकांनी प्रशासनाने तातडीने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे. बेळगाव महानगरपालिकेच्या सोमवारी झालेल्या परिषद बैठकीमध्ये सिटीज 2.0 योजनेसाठी महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला. महापौर मंगेश पवार यांनी या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या 20% निधीचा पालिकेचा हिस्सा 3 हप्त्यामध्ये देण्याची तयारी दर्शवली. बैठकीत त्यांनी सांगितले की योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पालिकेचा सक्रिय सहभाग आवश्यक असून निधी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिला जाईल. यापूर्वी स्मार्ट सिटीच्या व्यवस्थापकीय संचालिका कविता यांनी विश्वास या उपक्रमांतर्गत कर्नाटकातील 7 स्मार्ट सिटींपैकी बेळगावची निवड झाल्याची माहिती दिली होती. सुमारे 135 कोटी रुपयांच्या या योजनेवर सविस्तर चर्चा झाल्यानंतर अखेरीस परिषदेकडून अधिकृत मंजुरी देण्यात आली. मंगळवार दिनांक 3 मार्च रोजी होणाऱ्या ग्रहणाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरातील प्रसिद्ध श्री कपिलेश्वर मंदिरात विशेष पूजा अर्चेचे आयोजन करण्यात आले आहे. हे ग्रहण देशासह बेळगावमध्येही दृश्यमान होणार असल्याने मंदिर प्रशासनाने आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. ग्रहण काळामध्ये मंदिराच्या गाभाऱ्याचे दरवाजे बंद ठेवून स्वयंभू शिवलिंगाला बिल्वपत्रांनी आच्छादित करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीने दिली. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे विशेष पूजा पार पडणार असली तरी सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेमध्ये भक्तांना दर्शनासाठी प्रवेश बंद राहील. ग्रहण समाप्तीनंतर शुद्धीकरण पूजाविधी करून सायंकाळी दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात येईल. तसेच भक्तांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. निपाणी अक्कोळ मार्गावर सोमवारी दुपारी 2:15च्या सुमारास धावत्या कारला अचानक आग लागल्याची घटना घडली. नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा करून चालक रामदास लडबे यांना सतर्क केले. त्यामुळे ते तात्काळ कारमधून बाहेर पडले आणि अनर्थ टळला. काही क्षणातच कारने भीषण पेट घेतल्याने नागरिकांनी त्वरित निपाणी अग्निशामक दलाला पाचारण केले. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती. घटनेची माहिती मिळताच निपाणीचे CPI BS तळवार यांनी पाहणी केली असून सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. बँकिंग नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने 2 लाख रुपयांचा दंड ठोठावला. जारकिहोळी यांनी सांगितले की हा दंड चालू वर्षातील नाही तर मागील 5 वर्षात घडलेल्या काही अनियमिततेशी संबंधित आहे, ज्यामध्ये बेकायदेशीर कर्ज वाटपाबाबत त्रुटी आढळल्या होत्या.
सध्याच्या संचालक मंडळाकडून कोणतेही चुकीचे काम झालेले नाही आणि ही प्रकरणे मागील संचालकांच्या कार्यकाळातील आहेत असा आरोप त्यांनी विरोधकांवर केला. त्यांनी स्पष्ट केले की ही कारवाई फक्त नियामक अनुपालनाशी संबंधित असून बँकेच्या ग्राहकांच्या व्यवहारांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. आमदारांनी ठेवीदार व ग्राहकांना गैरसमज करून न घेण्याचे आवाहन केले. टिळकवाडी येथील मिलेनियम गार्डनमध्ये रोटरी क्लब ऑफ इलाइट तर्फे आयोजित नमस्ते बेळगाव वस्तू प्रदर्शनात बेळगावमधील सुप्रसिद्ध सुवर्ण व्यावसायिक DK हेरेकर ज्वेलर्स यांनी आकर्षक स्टॉल उभारला होता. 27-28 फेब्रुवारी आणि 1 मार्च दरम्यान झालेल्या या 3 दिवसीय प्रदर्शनाला बेळगाव शहरासह परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्टॉलमध्ये शुद्ध सोन्यात मढवलेली 18 कॅरेट डायमंड ज्वेलरी आकर्षक पद्धतीने सादर करण्यात आली होती, ज्याला ग्राहकांची विशेष पसंती लाभली. प्रदर्शनादरम्यान स्टॉलला भेट देणाऱ्यांसाठी लकी ड्रॉ कूपन योजना राबवण्यात आली होती. लकी ड्रॉमधील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास सिल्व्हर फ्रेमसह 100 मिलीग्रॅमचे सोन्याचे नाणे तर 4 उपविजेत्यांना आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात आल्याची माहिती DK हेरेकर ज्वेलर्स यांनी दिली. आमदार आसिफ सेठ यांनी बेळगाव उत्तर मतदारसंघातील वृंदावन कॉलनी, शिंदोडी रोड तसेच बसवनकुर्ची परिसराला भेट देत स्थानिक विकास कामांचा प्रत्यक्ष आढावा घेतला. दौऱ्यादरम्यान त्यांनी रस्ते, गटारी, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांची पाहणी करून नागरिकांशी थेट संवाद साधला. आयोजित जनता दरबारामध्ये रहिवाशांनी दैनंदिन अडचणी आणि प्रलंबित प्रश्न मांडले असता संबंधित विभागांशी समन्वय साधून तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. पारदर्शक आणि उत्तरदायी प्रशासनासाठी अशा प्रत्यक्ष भेटी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच रहिवाशांनी आमदारांच्या सत्कारासाठी आणलेली शाल, फेटा, हार आणि फळे आमदारांनी तिथे उपस्थित असलेल्या ज्येष्ठ महिलेला देऊन त्यांचा सन्मान केला. या प्रसंगामुळे त्यांच्या सेवाभावाचे कौतुक करून नागरिकांनी त्यांचे आभार मानले. वडगाव येथील श्री मंगाईदेवी देवस्थानात यंदाही पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी श्री मंगाईदेवी पंच मंडळाची बैठक पार पडली. ग्रहणामुळे विविध तर्कवितर्क व्यक्त होत असले तरी वडगावमध्ये परंपरेनुसारच होळी साजरी करण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. होळीनंतर 5व्या दिवशी रंगपंचमीही उत्साहात साजरी केली जाणार आहे. नागरिकांनी दरवर्षीप्रमाणे पारंपरिक पद्धतीने होलिकोत्सव साजरा करावा असे आवाहन पंच मंडळाकडून करण्यात आले. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अथणी तालुक्यातील सत्ती गावातील पाटील पब्लिक इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 8वीतील विद्यार्थी श्रीशैल कलागौड जगदेव याने स्वतः तयार केलेले ट्रॅक्टर मॉडेल शाळेला भेट दिले आणि सर्वांचे लक्ष वेधले. लहान रोपट्यातून मोठेपणाची चाहूल लागते अशी म्हण खरी ठरवत श्रीशैलने घरातील निरुपयोगी वस्तू वापरून 80 किलो वजन ओढू शकणारा ट्रॅक्टर तयार केला आहे. मर्यादित साधन सामुग्रीतून तयार केलेले हे मॉडेल केवळ कल्पकतेचे नाही तर तांत्रिक समज आणि मेहनतीचेही प्रतीक आहे. या अभिनव प्रयोगामुळे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी उत्सुकता निर्माण झाली असून शिक्षक आणि पालकांकडून त्याचे कौतुक होत आहे. भविष्यातही अशा नवकल्पना साकार करण्याचा निर्धार श्रीशैलने व्यक्त केला आहे. इराण-इस्रायल युद्धस्थितीमुळे परदेशातील विमानतळांवरील उड्डाणे अचानक रद्द झाल्याने अनेक भारतीय प्रवासी परदेशात अडकले असून त्यामध्ये कर्नाटकातील बळ्ळारी जिल्ह्यातील सुमारे 32 जणांचा समावेश आहे. या अनपेक्षित घडामोडींमुळे अन्न, निवास आणि पुढील प्रवासाबाबत अनिश्चितता निर्माण झाली असून प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. अडकलेल्या नागरिकांनी राज्य आणि केंद्र सरकारकडे तातडीने एअरलिफ्टची व्यवस्था करून सुरक्षितपणे भारतात परत आणण्याची मागणी केली आहे. कर्नाटक सरकारने आपत्कालीन हेल्पलाईन सुरू केली असून परिस्थिती सुरळीत होईपर्यंत सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान एम्बेसी ऑफ इंडिया अबुधाबी आणि कॉन्सुलेट जनरल ऑफ इंडिया दुबई हे UAE प्रशासन व संबंधित एअरलाईन्सशी सातत्याने संपर्कात असून अडकलेल्या भारतीयांना आवश्यक मदत व मार्गदर्शन केलं जात असल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं आहे. T20 क्रिकेट ना मला जाम आवडतं, पण माझे पैसे इन्व्हेस्ट करताना मात्र मी गेल नाही तर गावस्करच बनतो. FD मध्ये नेहमी इन्व्हेस्ट करतो, कारण FD आहे तर स्टेडी आहे.
लोकमान्य FD सोबत मिळवा बेस्ट इंटरेस्ट रेट. लोकमान्य FD आहे तर स्टेडी आहे. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन बेळगावतर्फे उद्या मंगळवार दिनांक 3 मार्च रोजी गौर पौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. टिळकवाडी येथील श्री श्री राधा गोकुळानंद मंदिरात होणाऱ्या या कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी 6 वाजता कीर्तनाने होईल. त्यानंतर अभिषेक सोहळा पार पडणार असून इस्कॉनचे अध्यक्ष परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. पुढे महाआरती व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. या महोत्सवाचा लाभ सर्व भक्तांनी घ्यावा असे आवाहन इस्कॉनतर्फे करण्यात आले आहे. होळी व रमजान सणांच्या पार्श्वभूमीवर रामदुर्ग पोलीस स्थानकामार्फत रामदुर्ग शहरात शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत धर्मगुरू, विविध समाजातील प्रमुख व्यक्ती, व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यामध्ये सण उत्साहात आणि सामंजस्याच्या वातावरणात पार पडावेत यावर भर दिला गेला. रामदुर्ग पोलिसांनी सर्वांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आणि सणांच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारच्या गैरसमज, अफवा किंवा सोशल मीडियावरील भडकाऊ संदेश पसरू नयेत असे सांगितले. पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई होईल असा इशाराही दिला. नागरिकांनी संशयास्पद घटना तात्काळ पोलिसांना कळवावी आणि दोन्ही सण बंधुभाव, ऐक्य आणि शांततेच्या वातावरणात साजरे करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले. डाव्या चळवळीतील ज्येष्ठ नेते कॉम्रेड नित्यानंद स्वामी यांच्या निधनाने सामाजिक, राजकीय आणि श्रमिक चळवळींमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनामुळे कम्युनिस्ट तसेच डाव्या लोकशाही चळवळीला मोठी व न भरून निघणारी हानी झाल्याचे व्यक्त केले जात आहे. दलित हक्क समिती कर्नाटक राज्य समितीने शोकसंदेश जारी करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली, तर DHSचे राज्य अध्यक्ष गोपाळकृष्ण हरळहळ्ळी यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आणि दलित व श्रमिक हक्कांसाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिल्याचे सांगितले. स्वामी यांनी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव म्हणून कामगार संघटनांना बळकट केले आणि कोप्पळ जिल्ह्यातील दलितांच्या हक्कांसाठीचे आंदोलनात आघाडीचे नेतृत्व बजावले. त्यांच्या निधनाने सामाजिक न्यायाच्या चळवळीतील एक जिद्दी व लढवय्या नेतृत्व हरपल्याचे जाणवते. तसेच राज्यस्तरावर त्यांनी दिलेली मार्गदर्शनात्मक भूमिका सतत स्मरणात राहील. यावेळी अंगणवाडी कर्मचारी वर्ग उपस्थित होते. कोरेगल्ली शहापूर बेळगाव येथे सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रम आणि पाणपोईचे उद्घाटन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कल्लाप्पा हांडे उपस्थित होते, तर कार्याध्यक्ष पुंडलिक मंडोळकर, अरुण कडोलकर आणि सुरेश बोकडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज तसेच कुसुमाग्रज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर महेश पाटील, रवी जाधव आणि गजानन शहापूरकर यांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन झाले. यावेळी शिवाजी हवळनाचे यांनी मनोगत व्यक्त करताना इंग्रजी भाषेच्या वाढत्या प्रभावामुळे मराठी भाषा मागे पडत असल्याची खंत व्यक्त केली आणि सीमाभागात मराठी टिकवण्यासाठी पालकांनी मुलांना मराठी माध्यमातून शिक्षण देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमामध्ये मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या 50हून अधिक विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य देऊन गौरव करण्यात आला असून मोठ्या संख्येने पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. बसरीकट्टी येथे रविवार दिनांक 1 मार्च रोजी सायंकाळी माऊलींच्या अश्वांचा भव्य रिंगण सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. दिनांक 24 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता या रिंगण सोहळ्याने करण्यात आली. सकाळी संत तुकाराम महाराज यांचे 11वे वंशज पुंडलिक महाराज देहूकर यांचे काल्याचे कीर्तन झाले असून त्याला भाविकांची मोठी उपस्थिती लाभली. कीर्तनानंतर गावातून दिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली, तर दुपारी मारुती गल्ली येथे उभे रिंगण आणि मराठी शाळेच्या पटांगणावर गोल रिंगण सोहळा उत्साहात साजरा झाला. टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. गावात प्रथमच आयोजित या सोहळ्यास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करताना आढळलेल्या मुतगा येथील एका तरुणाविरुद्ध मारिहाळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई शनिवारी करण्यात आली. भरत रत्नाजी मुदगेकर वय 29 असं संबंधित तरुणाचं नाव असून बेळगाव बागलकोट मार्गालगत मुतगा येथील एका पेट्रोल पंपाजवळ तो मद्यपान करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार मारिहाळचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक RM तळवार व त्यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणी त्याच्या विरुद्ध कर्नाटक अबकारी कायद्याअंतर्गत FIR दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. वाघवडे गावातील एका मोकळ्या जागेमध्ये रविवारी सकाळी एकाच ठिकाणी 4 साप आढळल्याने परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. नागरिकांनी तत्काळ सर्पमित्रांना याची माहिती दिल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पथकाने पाहणी करून त्यामध्ये नाग व धामण जातीचे साप असल्याचे स्पष्ट केले. धामण हा बिनविषारी साप असून त्यापासून कोणताही धोका नसतो. तसेच साप दिसल्यास त्यांना इजा न करता सर्पमित्र किंवा वन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले. सर्पमित्रांच्या मदतीने सर्व सापांना सुरक्षितरित्या पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी IMER महाविद्यालयात तृतीय सत्रातील HR विशेषीकरणाच्या विद्यार्थ्यांसाठी HR व्यावसायिक होण्यासाठी काय आवश्यक आहे या विषयावर अतिथी व्याख्यान आयोजित करण्यात आले. एकच लिमिटेड बेळगाव येथे बिझनेस HR टॅलेंट ॲक्विजिशन लीड म्हणून कार्यरत असलेल्या श्रावणी कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी भावी HR व्यावसायिकांकडून अपेक्षित प्रामाणिकपणा, व्यवसाय दृष्टी, सहानुभूती, विश्लेषणात्मक विचारसरणी आणि प्रभावी संवाद कौशल्य यासारख्या गुणांवर प्रकाश टाकला. HR हे केवळ लोकसंबंधांपुरते मर्यादित नसून डेटा, मॅट्रिक्स, ॲनालिटिक्स, कायदेशीर अनुपालन आणि आर्थिक परिणाम समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले. सत्र अत्यंत संवादात्मक आणि प्रेरणादायी ठरले असून कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर शैलजा हिरेमठ यांनी केले तर डॉक्टर आरिफ शेख यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. होळी व रंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर व उपनगरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी नागरिकांना आवाहन केले की उत्सवात कोणताही गैरप्रकार किंवा रंगाचा बेरंग करणारे कृत्य करू नये. शहरामध्ये 329 ठिकाणी होळी दहनाचे कार्यक्रम होत असून 180हून अधिक ठिकाणी रंगोत्सव साजरा केला जात आहे. सोमवार व मंगळवारी 1000हून अधिक पोलीस अधिकारी रस्त्यावर ड्युटीवर असतील. याशिवाय 250 गृहरक्षक दलाचे जवान, राज्य राखीव दलाच्या 7 आणि शहर सशस्त्र दलाच्या 17 तुकड्या मदतीसाठी तैनात राहणार आहेत. आवश्यकतेनुसार अग्निशमन दल व SDRFचे पथकही उपस्थित राहणार आहेत. तसेच CCTV आणि ड्रोनच्या माध्यमातून देखरेख केली जाणार आहे. बेळगाव शहरात आज होळी पौर्णिमा आणि उद्या मंगळवारी धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा बेत आहे. ठिकठिकाणी धुलीवंदनाच्या निमित्ताने तयारी जोमात सुरू असून युवकांनी गल्लोगल्ली पाण्याच्या फवाऱ्यासाठी शॉवर आणि स्प्रिंकलरची व्यवस्था केली आहे. लोकांचा उत्साह पाहता आनंदाला पारावार नाही असे दृश्य दिसत आहे. बाजारपेठेमध्ये विविध रंग, मुखवटे आणि आकर्षक पिचकाऱ्यांची विक्री जोरात सुरू असून ग्राहकांची झुंबड पाहता उत्सवाची रंगत शहरभर पसरली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज होळी पौर्णिमा आणि उद्या साजऱ्या होणाऱ्या धुलीवंदनानिमित्त सर्व दर्शकांना तरुण भारत परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.